जोडीने विकतात, कोण असं बांगड्यासोबत विकतात, असं माल जातो, लाखांना माल जातो इथं. हे चुडा घातल्याशिवाय पंढरपुरात जातात हे एक आहे, ह्याच्या बरोबर पाटली म्हणून एक आहे. हा, आणि ही रुक्मिणीला चुडा आवडतो म्हणून हा पंढरपूरमध्ये सनपेठातच हा प्रसिद्ध आहे. हे माल आहे ना राजस्थान, कोटा, पुन्हा बुंदी, पुन्हा मुंबई ह्याच्यापासून तयार होतो. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासोबतच महिला वारकऱ्यांसाठी आणखी एक खास आकर्षण म्हणजे पारंपरिक चुडा. भक्ती, परंपरा आणि सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या चुड्यांची बाजारपेठ सध्या फुलून गेली आहे. आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना पंढरपूरच्या मुख्य बाजारपेठेत चुड्या बनवणाऱ्या कारखान्यांमध्ये लगबग ही वाढतच आहे. रंगीबेरंगी चुड्या, हिरव्या बांगड्या आणि पारंपरिक पाटल्या तयार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे आषाढी वारीत परिधान करण्यासाठी तयार केला जाणाऱ्या या पारंपरिक चुड्या धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व असल्याचे व्यावसायिक सांगतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला आपल्या पसंतीनुसार विविध रंग, नक्षी आणि डिझाईन्समधील चुडा व पाटल्या खरेदी करतात. वारी ही केवळ आध्यात्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती, पारंपरिक हस्तकला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ देणारा उत्सव आहे. लाखो वारकऱ्यांच्या आगमनामुळे चुडा आणि इतर पारंपरिक वस्तूंच्या विक्रीला मोठी चालना मिळते. या व्यवसायाशी जोडलेल्या अनेक कामगारांच्या हातालाही रोजगार मिळतो. नमस्कार, माझं नाव आशा प्रकाश सातपुते. संतपेठ, सांगोला चौक, इथं आमचा चुड्याचा होलसेलचा कारखाना आहे. इथं लाकी चुडा बनतो आणि 3-4 प्रकारचा चुडा बनतो. सवासणीचं लेन आहे ही सौभाग्याचं. हा, आणि ही रुक्मिणीला चुडा आवडतो म्हणून हा पंढरपूरमध्ये सनपेठातच हा प्रसिद्ध आहे. इथून जातो बार्शी, उस्मानाबाद, लातूर, साऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला चुडा जातो. चुड्याचं खासियत म्हणजे कसं की आवड म्हणून निर्माण एक आहे, आणि ही सवासणीला आवडतं म्हणून हा प्रकार सौभाग्याचं लेणं म्हणूनच हा स्वीकारला जातो. तर हे यांचं तब्बल कारखाना 20 ते 25 वर्ष झाले यांचं कारखाना चालू आहे. तरी हे माल आहे ना, हे माल पंढरपूरचे ऐवतचं लेणं आहे, म्हणजे रुक्मिणी मुकुटा. हे पंढरपुरात भरपूर चालतो आणि पंढरपुरातच तयार होतो. हे कुठं तयार होत ना बाकीचं. हे माल आहे ना राजस्थान, कोटा, पुन्हा बुंदी, पुन्हा मुंबई ह्याच्यापासून तयार होतो. आणि चिनी माती आहे ती इकडं कर्नाटक मधून बी येते आणि बाहेरच्या प्रकारनं बी येते. आणि हे लाकीचं माल फक्त हे ते तयार होतो. हे 2-3 प्रकारचं माल आहे. ह्यात गजरा मुकुट म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. इथं गजरा म्हणून प्रसिद्ध आहे. फक्त ह्याला सद्गुरू कशामुळे म्हणतात, हे ह्याच्यावर रुक्मिणीचं मुकुट आहे. आणि बाकीचं तोडे माठ म्हणून आहे, पुन्हा भिंग पाटली आहे, देव्याने पाटली आहे. यात भरपूर 12 ते प्रकार हे आहेत. यात नमुने सगळे व्यवस्थित म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. हे सगळं आहे ना, म्हणजे कोण काय असं म्हणून लाखांना माल जातो इथं. नाही सगळं म्हणजे सप्लाय इथनं पूर्ण महाराष्ट्रात सप्लाय होतो. म्हणजे पंढरपुरात असं नाही काय, पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण सप्लाय होतो. इथं तयार इथंच होतो. पण इथनं काय करतात बाकीचे दुकानवाले आहे, काच बांगडीवाले, पुन्हा किरकोळ व्यापारी, इथनं काय करतात, लोकनं नेऊन आहे ना त्यांनी जोडीने विकतात, कोण असं बांगड्यासोबत विकतात, असं माल जातो, लाखांना माल जातो इथं. पंढरपूरमध्ये आल्यावर कसं आहे, ह्याला रुक्मिणी चुडा म्हणतात. ह्याच्या रुक्मिणीचं मुकुट आहे. आणि कसं आहे, पंढरपुरात कुठली बी वारकरी येऊ दे, भाविक कुठली येऊ दे, हे चुडा घातल्याशिवाय पंढरपुरात जातात नाही. हे एक आहे, ह्याच्या बरोबर पाटली म्हणून एक आहे. म्हणजे सवासणीचं पूर्ण लेणं आहे चुडा पाटली. पंढरपुरात आल्यावर कुठली बी सवासणी असू दे, चुडा घातल्याशिवाय पंढरपुरात जातच नाही. चुड्याचा माल जे आहे ते महाराष्ट्र पश्चिम गोंदियातून येतो. याचा माल जे लाख, फंकी, परत बाकीचा माल मुंबईमध्ये येतो. बाकीचा थोडा माल राजस्थान, कोटा या साईडने येतो बाकीचा माल. हे मी इथं साधारण इथं येऊन एक 5-6 वर्ष झालं. पण तसं आमचं स्वतःचं बी आहे ते असं 15-20 वर्ष झालं. मी स्वतः व्यक्तिगत काम करून एक 10 वर्ष झालं चालू माझं विक्री आहे.